आपण हिंदी मूवी मध्ये एक डायलॉग नेहमी ऐकत आलेलो आहोत, है ना, की मैं फुटी कवडी नाही दूंगा, बरोबर आहे की नाही, असं आपण ऐकलेलो आहोत, लक्षामध्ये घ्या. शिवाय आपण असंही ऐकलेलं आहे, लक्षात घ्या, की काय बाबा माझ्याकडे कवडी सुद्धा नाही आहे, असं पण उल्लेख आपण ऐकतो बऱ्याचदा, बरोबर. 5120 कवड्या एकत्र आल्या की त्यावेळेला 1 रुपया बनतो. म्हणजे 1 रुपयाची व्हॅल्यू किती मोठी आहे मित्रांनो, यू कॅनॉट इमॅजिन किती मोठी व्हॅल्यू आहे 1 रुपयाची. 1 रुपया म्हणजे त्यावेळेसच्या 5120 कवड्या यार. मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, आपण किती जरी ऍडव्हान्स झालो तरी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे, असं पर्सनली मला वाटतं. एका 21व्या शतकाच्या अतिशय त्यातल्या त्यात अत्यंत विकसित अशा पर्वामध्ये जगत असताना, मॉडर्न टेक्नॉलॉजी एआयच्या या दुनियेमध्ये आपण वावरत असताना एक महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला अत्यंत जुन्या काळामध्ये घेऊन जाणार आहे, लक्षात घ्या. इनफॅक्ट पाठीमागे जे टायटल दिसतंय ऑन बोर्ड, तुम्हाला त्या टायटलवरनं नक्कीच तुम्हाला कळालं असेलच की कवडी ते रुपया हा प्रवास नेमका कसा झालेला आहे ते आज आपल्याला समजून घ्यायचं, लक्षामध्ये घ्या. हा प्रवास अत्यंत रोमांचक आहे. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की तुमचे पणजोबा किंवा त्यांच्या अगोदरचे जे लोक आहेत, आजोबाच्या अगोदरची जी पिढी आहे, कशा पद्धतीनं त्यांनी विनिमयासाठी म्हणजे एक्सचेंजसाठी म्हणा, किंवा आजकाल आपण करन्सी म्हणून रुपया, डॉलर इत्यादी सगळ्या गोष्टी यूज करतोय, बट त्या काळामध्ये जेव्हा हे अशा प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या तेव्हा कशा पद्धतीनं त्यांनी व्यवहार केलेले आहेत, कशा पद्धतीनं व्यापार चाललेला आहे, ट्रेडिंग सिस्टीम त्यावेळेसची काय होती, हे सगळं आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. सो बी विथ मी अप टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सगळंच करा. Hello my dear friends, as usual you are most welcome in your favorite channel MG Science Simplified and Co-Education. सगळ्यांना प्रणाम, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं MG Science Simplified and Co-Education या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. फुटी कवडी हा फक्त डायलॉग नाही आहे, तर कवडीचा वापर वस्तू एक्सचेंज करण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये प्रत्यक्षात ऍक्च्युअली केला गेलेला आहे. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, कवडी हे चलन होतं. आजचा जो पैसा आपण यूज करतो रुपया, डॉलर मध्ये, तर त्या काळामध्ये कवडीच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण झालेले आहेत. कसे, तिचं त्यावेळेसचं मूल्य काय होतं, आणि आता आपण त्या कवडीला रुपयामध्ये कन्व्हर्ट करून मगच थांबणार आहोत, लक्षामध्ये घ्या. कवडी काय आहे? कवडी म्हणजे, लक्षात घ्या, कवडी म्हणजे समुद्रातील छोट्या शंखासारखे कवच. ठीक आहे, समुद्रातल्या छोट्या शंखासारखं कवच म्हणजे कवडी. आता सध्या आपण कवड्याची माळ वगैरे या गोष्टी तुम्हाला आठवत असाव्यात, किंवा छत्रपती शिवरायांच्या गळ्यामध्ये बऱ्याचदा कवड्यांची माळ आपण बघितली आहे, लक्षात घ्या. तर ही कवडी जी आहे ती समुद्रातल्या छोट्या शंखासारखं एक कवच आहे. पूर्वी लहान व्यवहारासाठी वापरलं जाणारं हे एकक आहे. अतिशय साध्या साध्या छोट्या छोट्या वस्तू विकत घेण्यासाठी कवडी वापरली गेलेली आहे. हा तुम्हाला इमॅजिन करता येणार आहे की त्या कवडीच्या सहाय्याने कुठल्या प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या गेल्या असतील. तर लक्षात घ्या, ग्रामीण बाजारपेठेमध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग व्हायचा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. सुरुवातीचा टप्पा मी इन द सेन्स असं म्हणतो की आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्याही पेक्षा जुन्या जनरेशन्स, त्या जुन्या पिढ्यांनी ह्या कवडीचा वापर काय केलेला आहे, एक करन्सी म्हणून केलेला आहे, चलन म्हणून केलेला आहे. ठीक आहे, आपण नेहमी म्हणत असतो ना की मी जे काम करतोय ते काय एवढं कवडी मोलाचं आहे का, हे जे शब्द प्रयोग आले ते तिथून आलेले आहेत. कवडी म्हणजे आता म्हणजे रुपया, पैसा, आणा ह्याच्यापेक्षा सुद्धा अगदी छोटा, एकदम कमी व्हॅल्यू असलेला घटक आहे, पण तरी सुद्धा त्याच्या साह्याने त्यावेळेला व्यवहार कंप्लीट झालेले आहेत. लक्षामध्ये घ्या, आपल्या पूर्वजांनी ते सगळे व्यवहार अत्यंत छान पद्धतीने कंप्लीट केले गेले. तर ही जी कवडी आहे ना, तर चलन म्हणून का वापरल्या जात होत्या, नेमकी अशी कुठली परिस्थिती होती की कवडीचा वापर आपल्याला चलन म्हणून करावा लागलेला आहे. तर लक्षामध्ये घ्या, या ज्या कवड्या होत्या ना, त्या सहज उपलब्ध व्हायच्या, अगदी इझिली अवेलेबल होत्या. ह्या कवड्या त्या काळामध्ये सहज उपलब्ध होत होत्या. त्याचबरोबर लहान व्यवहारासाठी सोयीस्कर असायच्या आणि व्यापारामध्ये त्यांना मान्यता होती. आणि मग म्हणून व्यापारात मान्यता असलेले विनिमय माध्यम, एक्सचेंज मीडियम ज्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या, एक्सचेंज मीडियम ज्याला म्हणूया आपण, तर त्या टाइम मध्ये किंवा त्या कालावधीमध्ये व्यवहार करण्यासाठी या कवड्यांचा वापर करण्यासाठी पूर्णपणे परमिशन होती, परवानगी होती. ठीक आहे, समुद्रात आजकाल शिंपले मिळतात ना, तशा कवड्या सुद्धा असतात, आणि त्या कवड्या वापरून वस्तू विकत घेतल्या जायच्या. खरेदी विक्रीचे व्यवहार त्या कवडीच्या माध्यमातून व्हायचे, लक्षामध्ये घ्या. आजकालच्या पोरांना कुठलं माहित आहे काय कवडी आणि कशाचं काय है ना, तर केवळ हिंदी सिनेमातला डायलॉग किंवा मराठी सिनेमातला डायलॉग म्हणजेच कवडी अशातला भाग नाही. आता आपण रिअल घटना जाणून घेणार आहोत, महत्वाचा इश्यू जाणून घेणार आहोत. कोणता जाणून घेणार आहे ती इव्हेंट, लक्षात घ्या. इश्यू कुठला जाणून घ्यायचा आहे, कवडी ते दमडी असा प्रवास कसा झालेला आहे. काय प्रवास सांगतोय मी, कवडी ते दमडी हा प्रवास कसा झाला. लक्षामध्ये आपण म्हणतो ना बऱ्याचदा, अरे 1.5 दमडीच्या
दीड दमडीच्या, हे काय भानगड आहे आता तुम्हाला समजावून सांगतो. बघा रे, कवडी ते दमडी, काय म्हणतोय मी, कवडी ते दमडी हा प्रवास कसा झालेला लक्षात घ्या. कवडी ते दमडी हा प्रवास समजून घेऊया मित्रांनो. लक्षात घ्या, माहित असू द्या, ज्या वेळेला अशा अशा छोट्या छोट्या कवड्या असायच्या, अशा छोट्या छोट्या 20 कवड्या एकत्र आल्या की एक दमडी बनायची. काय म्हणालो, 20 कवड्या एकत्र आल्या की एक दमडी तयार व्हायची, आणि दमडी हे लहान चलन एकक होते. लक्षात घ्या. म्हणजे आता प्रवासामध्ये कुठून कुठपर्यंत येतोय आपण ते पण लक्षामध्ये घ्या. अगोदर कवडी आहे, ठीक आहे, तर कवड्या जेव्हा 20 कवड्या एकत्र येतील तर त्यावेळेला काय बनणार आहे, एक दमडी बनणार आहे. लक्षात घ्या. हे युनिट कन्व्हर्शन लक्षात घ्या. म्हणजे कवडी पासून दमडी पर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत. ह्या कवडी ते दमडीच्या नंतरचा प्रवास आपल्याला या ठिकाणी पुढे पाहून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कवडी ते दमडीच्या नंतर दमडी ते पैसा कसा बनला, म्हणजे परत विसरू नका, मी परत फॉर्मॅटवर यायला लागलेलो आहे. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, दमडी ते पैसा आणि आणा, हे जे यांची इंटरेस्टिंग जर्नी आहे ना, ती जर्नी पाहण्यामध्ये फार मजा आहे. लक्षात घ्या, दमडी पासून पुढच्या टप्प्यामध्ये पैसा आणि आणा कसा बनला आपण ते समजून घेऊया. दमडी ते आणा हा प्रवास कसा झालेला आहे, तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, दमडी ते आणा हा जो प्रवास आहे ना, याच्यामध्ये आताच्या कन्व्हर्शन नुसार आपण काय केलेलं होतं बघा, आठवतंय का तुम्हाला, जस्ट आताच आपण काय केलेलं आहे, 20 कवड्या म्हणजे एक दमडी, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. लक्षात घ्या, 20 कवड्या म्हणजे एक दमडी आहे. मग आता लक्षात घ्या, ज्या वेळेला अशा 4 दमड्या एकत्र येतील त्यावेळेला एक पैसा बनायचा, म्हणजे दमडी गुणिले 4 बरोबर 1 पैसा, हे त्यावेळेचं युनिट कन्व्हर्शन आहे. लक्षामध्ये घ्या, 1 पैसा. असे 4 पैसे एकत्र आले की त्याला 1 आणा असं म्हणायचे. काय म्हणायचे, 1 आणा म्हणायचे. म्हणजे याला परत गुणिले 4, असे 4 पैसे एकत्र आले की 1 आणा असं त्याला म्हणायचे. त्या टाइम मध्ये अशा पद्धतीने बघा, म्हणजे सगळ्यात पहिलं कवडी, दमडी, पैसा, आणा हे कन्व्हर्शन वापरलं गेलेलं आहे जुन्या काळामध्ये वस्तू विनिमय करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी. आहे की नाही इंटरेस्टिंग. आता ह्या आणाच्या नंतर पुढे जायचं आपल्याला. आणा ते रुपया कन्व्हर्शन कसं झालेलं आहे, आणापासून रुपया कसा बनला मित्रांनो लक्षामध्ये घ्या. आणा ते रुपया हे युनिट कन्व्हर्शन कशा फॉर्मॅटमध्ये, फार इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. मी परत एकदा नोट करतोय, सुरुवातीपासूनच्या बाबी लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं काय काय झालं होतं बघा, सगळ्यात अगोदर सगळ्यात छोटं युनिट आहे कवडी. कवडी हे सगळ्यात छोटं युनिट, बरोबर आहे. अशा 20 कवड्या ज्या वेळेला एकत्र आल्या त्यावेळेला काय बनलेलं होतं आठवते का बघा आपल्याला, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये. 20 कवड्या एकत्र आल्या, एक दमडी बनली. लक्षात घ्या, 20 कवड्या एकत्र आल्या, एक दमडी बनली. अशा पद्धतीने 4 दमड्या एकत्र आल्या, एक पैसा बनला, 1 पैसा बनला. असे 4 पैसे एकत्र आले त्यावेळेला 1 आणा बनला. लक्षामध्ये घ्या. आणि मित्रांनो लक्षात घ्या, असे 16 आणे, किती, 16 आणे, असे 16 आणे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला 1 रुपया बनतो. किती, 1 रुपया. आणि ह्याला तुम्ही ओळखता, 1 रुपयाला ओळखणारी पिढी आहे आपली. लक्षात घ्या, 1 रुपया आपल्याला माहिती आहे. तर 1 रुपया कसा तयार झाला हे त्याच्या जन्माची कहाणी आहे बाळांनो, लक्षामध्ये घ्या. 20 कवड्या एकत्र आले की 1 दमडी, अशा 4 दमड्या एकत्र आले की 1 पैसा, 4 पैसे एकत्र आले की 1 आणा, 16 आणे एकत्र आले की 1 रुपया बनतो. लक्षात घ्या. आणि मग मित्रांनो लक्षात घ्या, हे 1 रुपया बनण्यासाठी काय करावं लागलेलं आहे, एकूण किती कवड्या लागतात, म्हणजेच काय करावं लागेल, 20 गुणिले 4 गुणिले पुढे 4 गुणिले 16 एवढं सगळं केलो की येणारं जे उत्तर असतंय ते 5120 कवड्या. लक्षात घ्या, भारतीय मॅथमॅटिक्स, भारतीय फायनान्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अत्यंत डीप आणि डिटेल्स आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, हे जर आपल्याला समजून घेता आलं तर फार इंटरेस्टिंग आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. सो फायनली तुम्हाला लक्षात आलं असेल की दीड दमडीच्या, माझ्याकडे फुटकी कवडी बी नाही तुला द्यायला, असे जे शब्दप्रयोग आपल्या जुन्या लोकांच्याकडनं आज पण केले जातात. लक्षात घ्या. तर त्याच्या मागचं हिस्ट्री अशा प्रकारची आहे. ही हिस्ट्री आहे का सायन्स आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, का हिस्टॉरिकल सायन्स आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे इतक्या सगळ्या कवड्या असल्या की समजायचं की त्या व्यक्तीकडे 1 रुपया आहे. आणि याच्यावरती सुद्धा रे, म्हणजे या कवड्यावरती सुद्धा ते त्यांचं रोजचं म्हणजे व्यवहार पूर्ण करायचे, त्यांचे रोजचे कामं पूर्ण व्हायचे.
कवड्यांमध्ये पूर्ण व्हायचे, म्हणजे व्हॅल्यू जी असतो ती लक्षामध्ये घ्या. हळूहळू आता रुपयाची व्हॅल्यू फार म्हणजे डाऊन झालेली आहे, लक्षात घ्या. सद्यस्थितीला रुपया फार डाऊन झालेला आहे. आपण सर्वांनी या रुपयाची किंमत वाढावी यासाठी नक्कीच देशासाठी चांगली कामं, चांगले प्रयत्न नक्कीच करूया. एनिवे, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, किंवा कसा वाटला तुम्हाला प्रवास कवडीपासून रुपयापर्यंतचा, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ही माहिती खूप महत्त्वाची आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. सगळ्याच विद्यार्थीच काय, प्रत्येक व्यक्तीला ही माहिती असायला पाहिजे. सगळीकडे ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.